तर सगळ्यात पहिले अश्विनीचा बायोडाटा आला. बायोडाटा आल्याच्या नंतर वाटलं की ठीक आहे, बघू काय होतं पुढे. त्याच्यानंतर मग बघायची तारीख ठरली, सगळेजण बघायला गेलो. बघताना पण कधी येते असं झालं होतं. बघायचं मग जेवायला बसतो त्यावेळेस पहिल्यांदा बघितलं तिने पोळी वगैरे घेऊन आली होती वाढायला. थोडंसं बघितल्यावरती म्हटलं की हीच माझी वगैरे बायको आता. जपून होत ठेवला मन हे कधीच नाही झुरला. उधळला गा समद बाई हातात नाही उरलं. जीव जडला पर नाही नजरला कळलं. किती नडलं जिकिरीना मागना सरलं. आताच बया का आणि या 2-3 महिन्यामध्ये असं वाटलंच नाही की आम्ही एकमेकांना पहिले ओळखत नव्हतो. अचानक ओळख झाली आणि असं वाटायला की पहिल्याच काही नातं आहे आमचं. आतापर्यंत बऱ्याच बघितल्या मुली, पण हिच्यासारखी कोणीच वाटली नाही पहिले की अशी म्हणजे सगळ्यात स्पेशल काहीतरी पर्सन असल्यासारखं फिलिंग आहे की ही व्यक्ती आपल्यासोबत लाईफ टाईम राहू शकते. आणि सगळ्या गोष्टी दोघांच्या एकदम मॅचिंग येत आहेत. तिला जे आवडतं त्याच गोष्टी मला आवडतात, तिला जे नाही आवडत ते मला आवडतं, मला नाही आवडत. सगळ्यांचे स्वभाव पण एकदम सारखे आहेत, त्याच्यामुळे एकदम छान वाटलं होतं. तर तिच्या घरचे मामा वगैरे सगळे बघायला आले होते इकडं गावाकडे. त्यावेळेस तिच्या भावाकडे लेटर आणि एक गिफ्ट दिलं होतं बेस्ट फ्रेंडचं, कारण त्यावेळेस लव्ह नव्हतं म्हणून बेस्ट फ्रेंडचं गिफ्ट दिलं. एक तू एक जान है, दोनों तुझ पे कुर्बान है. एक मैं हूँ, एक ईमान है, दोनों तुझ पे, हाँ तुझ पे, दोनों तुझ पे कुर्बान है. एक दिल इश्क भी तू मेरा प्यार भी तू मेरी बात
इश्क के हर मकाम में, हर सुबह में, हर शाम में एक रुतबा है, एक शान है। दोनों तुझ पे, हाँ तुझ पे, दोनों तुझ पे कुर्बान है। एक दिल है, बघायचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतरच 5-6 दिवसानंतर भेटायला गेलो वाशिमला. ते पण पहिले कधी इतक्या लांब गेलो नव्हतो, एसटी वगैरे बाईकवरतीच वाशिमला गेलो. कसं जाईल काय जाईल माहिती, पण गेलो. जेव्हा पहिल्यांदा भेटायला गेलो तेव्हा सांगितलं नव्हतं भेटायला येतोय म्हणून इतक्या लांब, आणि गेलो ते पण बाईक बघितली तिने माझी, आणि तिथं ती म्हणजे अशी शॉक झाली की बाईकवरती इतक्या लांब आणि माझ्यासाठी ते बघून तिला म्हणजे खूप असं धक्का बसला होता, आश्चर्य पण होतं आणि म्हणजे असं शॉक पण बसला होता की इतक्या लांब गाडीवर आली. सौभाग्याची मंगल घटिका, सौभाग्याची मंगल घटिका आली आली ग. हळदीला आली बाहुली माझी मोठी झाली ग. साजणाची सारी थांबली गदारी, 7 जन्मासाठी बांधली ग दोरी, 7 जन्मासाठी बांधली ग दोरी. आज मनमणी तन्मणी हरखला ग. अपेक्षा एवढीच आहे पुढे की आयुष्यभर सोबत राहावं, तिने मला समजून घ्यावं, मी तिला समजून घ्यावं, आणि चुकाचुकी राहावं आयुष्य. आई वडिलांना म्हणजे आम्ही दोघं भाऊच असल्यामुळे मुलगी नाहीये, त्यामुळे सुनेला ती मुलगीच मानतात, आणि तिने पण आई वडिलांशी मुलीसारखंच वागावं अशी त्यांची इच्छा आहे. की जसं तिने तिच्या आई वडिलांची ट्रीट केलं तसंच आई वडिलांना माझ्या आई वडिलांसोबत राहावं. अश्विनी, आयुष्यभर अशीच सोबत राहा, मला समजून घे. आय लव्ह यू. रंग